इराण अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला. याचा मोठा फटका छत्रपती संभाजीनगर शहरातील ऑटो रिक्षा चालकांना बसत असून आज त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आहे. सध्या शहरातील 12 गॅस पंपांपैकी केवळ 4 पंप सुरू होते. मात्र कालपासून तेही बंद झाल्याने रिक्षा चालकांचं मोठं नुकसान होतंय. हातावर पोट असलेल्या या चालकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात रिक्षा चालकांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेत विविध समस्या मांडल्या. विशेषतः गॅस पंपावर होणाऱ्या दरवाढीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी शिरसाट यांनी तात्काळ अन्नपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधत अनधिकृतरित्या पैसे उकळणाऱ्या गॅस पंपांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश, संबंधित पंपांची एनओसी रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिल्याची माहिती मिळाली. मुळात हा कंपन्याच्या काही अरेरावीमुळे सुद्धा होतोय. मी आता पुरवठा अधिकाऱ्याला सांगितलं, त्यांनी सांगितलं की आपलं काही नियंत्रण नसल्यामुळं मनमानी त्या टायमाला हे गॅस खरेदी करतात. गॅस नाही अशातला भाग नाही, गॅस आहे, परंतु आम्ही नाही खरेदी करणार. काय करायचं? ही जी काय उर्मट भाषा या पंपवाल्यांची आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं या सगळ्या रिक्षा चालकाला त्रास होतो. मी आता त्यांना निर्देश दिलेले आहेत की काही पेट्रोल पंप जे आहेत हे ऑटो एलपीजी गॅसचे 2-3 एनओसी आपण दिलेले आहेत त्यांना, ते कॅन्सल करा, त्यांना सील करून टाका. त्यामुळं तरी ठिकाणावर येतील ना. यामुळं जो रिक्षा चालक हातावर त्याचं पोट आहे त्याला आज जर तो गॅस भेटला नाही तर त्याचं कुटुंब उघड्यावर पडेल ना. 5 दिवस झालेत त्यांना गॅस मिळत नाही. म्हणून आता ही कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आता तातडीने ते कारवाई करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकावर गुन्हा दाखल झाला. खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकावर गुन्हा दाखल झाला. चुकीच्या पद्धतीने गुन्हा करून नाही, त्याच्या संदर्भात मला पूर्ण काही कल्पना नाही काय झालंय म्हणून, परंतु त्याची मी माहिती जरूर घेईल. आतापर्यंत मला त्याच्या संदर्भात काही प्रॉपर माहिती मला मिळालेली नाही. ज्यांना विलिनीकरण करायचे त्यांनी सुनेत्रा पवारकडे यावं असं जे ते खात्रीत बोलताना दादाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं. विलिनीकरणाविषयी हा आता लांबणीवर पडत चाललेला आहे. राष्ट्रवादीमध्ये अजितदादाच्या पक्षामध्ये सुद्धा काही लोक विलिनीकरणाच्या बाजूने आहेत, काही विरोधात आहेत. म्हणून आता याच्यावर तोडगा कसा निघेल हे आता सांगता येणार नाही, परंतु मला वाटतं ही विलिनीकरणाची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. संजय राऊत, एकनाथ शिंदे यांना अशोक खरात यांच्याकडे येणारे दीपक केसरकर होते. दीपक केसरकर यांना चौकशीसाठी एकनाथ शिंदे यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवा. त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांनाही चौकशी करा. आणि ह्या खरातच्या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल ना, आता सर्व एजन्सी काम करतायत, त्यांचे सीडीआर काढलेले आहेत, व्हिडिओ तुमच्याकडे आहेत. अरे जो असेल तो, मुळामध्ये तुम्ही याचा सिरियसनेस समजून घ्या. अनेक महिलावर जो अत्याचार झालेला आहे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. आणि ह्या गंभीर गुन्ह्यामध्ये जर कोणी अडकलं असेल, मग तो राजकीय पुढारी असो, तो अधिकारी असो, तो व्यापारी असो, कोणीही असो, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. एकनाथ शिंदेचा साहेबांचं नाव घेऊन तुम्ही त्यांना बदनाम करायचा प्रयत्न कराल तर आम्ही सगळ्या गोष्टीला समोर जायला तयार आहोत. कुणाबरोबर फोटो आला म्हणून त्यांच्याबद्दलचा काहीतरी आक्षेप घेणं हे मुळात चुकीचं आहे. पोलिसांकडे सर्व आहे, तपास ते करतात. त्यांनी जो कोणी गुन्हेगार असेल, जो कोणीही कोणत्याही पक्षाचा असो, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे, हे आमची स्वतःची मागणी आहे. अकोल्यात जे ते गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा पहिला बळी गेलाय असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी. अकोल्यातच नाही तर माझ्या शहरामध्ये सुद्धा गॅसच्या लाईन मध्ये उभा असताना एका ऑटो चालकाचा काल मृत्यू झालेला आहे. माझ्याकडे आता तुम्ही पाहिलं असेल, अनेक लोक आजारी आहेत. ते आम्ही आता खायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. म्हणून या ऑटो एलपीजी गॅसचे जे आहेत करते धरते, यांच्यावर कारवाई करायला सरकारने आता कडक पावलं उचलली पाहिजे. भोंदू खरात आहे तो हवाला रॅकेट चालवायच्या अशी सुद्धा माहिती आहे. परदेशात सुद्धा तो पैसे पाठवायचे. अहो, त्या खराताचे अनेक प्रकार निघतील आता. पहिला आला सेक्सचा, दुसरा आला लोकांना फसवण्याचा, तिसरा आला तो अंगठ्या विकण्याचा, चौथा आला तर तो परदेशामध्ये पैसे ट्रान्झॅक्शन करण्याचा, पाचवा आला तर जमिनी खरेदीचा. असे अनेक प्रकार त्यांनी केलेले आहेत. आणि ह्या प्रकरणामध्ये आता त्याची सुटका तर होणार नाहीच, परंतु या रॅकेटमध्ये कोण कोण सहभागी हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये. ही पूर्ण साखळी असावी.
ही साखळीत कशी तोडता येईल आणि त्यांना कसं अटक करता येईल हे सरकार निश्चित पाहिजे. तर विकास लवाण यांनी गंभीर आरोप केलाय, सरकारमध्ये कोणता मंत्री हवाय कोणता नको असं खरात सांगायचं आणि कोकाटेंना मंत्रिपद देऊ नका असं पण जे आहे ते खरात तटकरींना केलं. अहो कोकाटे सांगण्यावर का सरकार चालतं का? असे आम्हाला रोज 100 बाबा मिळतात. हे बाबा लोकच ऐकून आमचं सरकार चालतं का? सरकार चालवायला सरकारचे नेते जे आहेत ते खंबीर आहेत, ते त्यांच्या पद्धतीने सर्व निर्णय घेत असतात. अशा बाबा लोकांच्या ह्याच्यावर बोलण्यावर जर सरकार चालायला लागलं तर बाबा लोकांनाच मुख्यमंत्री करावं लागेल. खरातच्या गैरकृत्याशी माझा संबंध नाही, त्याची निष्पक्षपणे चौकशी करावी असं राजीनामा देताना रुपाली चाकण म्हणाले. ज्यांनी रुपाली चाकरकरांनी राजीनामा दिलेला आहे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. निश्चित त्याची दखल सरकार घेईल. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, जो कोणीही कोणत्याही पक्षाचा असेल, तो राजकीय नेता असो, व्यापारी असो किंवा इतर कोणी असेल, मंत्री असेल, आमदार असेल, कोणीही असेल, त्या त्या तपासामध्ये जर तो निष्पन्न झाला तर त्याच्यावर कारवाई करावी हे आमचं स्पष्ट मत आहे. मुख्यमंत्री असं म्हणतात की लॉकडाऊनची अफवा पसरवण्यावर कडक कारवाई करू. केलीच पाहिजे. हा एक तर्फे लॉकडाऊन सारखाच प्रकार करतायत काही लोक. आता ऑटो एलपीजी गॅस हा लॉकडाऊनचा प्रकार आहे. उद्या उद्रेक होणार आहे. हजारो रिक्षा चालक 50,000 इतर लायसन दिलेले 50,000 लोक